नमस्कार सर्व भावी तलाठ्यांचं मी मनोज पांडे पवन देशपांडे सरांच्या या यूट्यूब चॅनलवरती मनसे स्वागत करतो. मित्रांनो, मागील 2 वर्ष पॅन्डेमिकमध्ये आपल्याला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे आणि त्या पॅन्डेमिकने एक धडा आपल्याला शिकवलेला आहे की फक्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाच व अधिकाऱ्यांनाच योग्य वेळी पेमेंट मिळत होतं. बाकी सगळ्यांचे अतोनात हाल झाले, सगळ्यांचे इकॉनॉमिक कंबरडं मोडलं कोविडने. म्हणून आज परत पाहतोय आपण की प्रायव्हेट सेक्टरपेक्षा गव्हर्नमेंट सेक्टरकडे जाण्याचा ओढा खूप वाढलेला आहे. दुसरी गोष्ट आहे, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला सोशल स्टेटस मिळतं. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला लाईफ टाईम सिक्युरिटी असते आणि असे किती पण नॅचरल कॅलॅमिटीज येऊ द्या, अगर कुठल्याही कॅलॅमिटीज येऊ द्या, कुठल्याही आपत्ती येऊ द्या, आपल्याबरोबर शासन खंबीरपणे साथ देतं. म्हणजे आपल्याला आपले व आपल्या कुटुंबाचे हाल बिलकुल होत नाहीयेत. मग मित्रांनो, आता येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये, या वर्षात आणि पुढच्या वर्षामध्ये खूप साऱ्या भरती होणार आहेत, खूप साऱ्या जागा निघालेल्या आहेत, निघणार पण आहेत. काही जागा इलेक्शनमुळे थांबलेल्या असतील, पण कधी पण ॲड येऊ शकते. आणि त्यातल्या त्यात तलाठी भरतीची जी आहे ती यावर्षी 1022, परत नोव्हेंबर डिसेंबरला 1022 आणि पुढच्या वर्षी 1022, म्हणजे जवळपास 3000 ते 3500 जागा या 1.5 वर्षामध्ये येत्या भरल्या जाणार आहेत. या जागांमध्ये जर तुमची पोस्ट निश्चिती करायची असेल तर नक्कीच तुम्हाला नियोजन करायचं आहे अभ्यासाचं आणि आपल्या परीक्षेच्या रणनीती आखायचे. यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी स्वतः तलाठी असलेले पवन देशपांडे सर फक्त तलाठीच नव्हे तर मोठ्या एका प्लॅटफॉर्मवरचे एक टॉप एज्युकेटर आहेत, जे की मॅथ्स, रिझनिंग आणि इतर विषयामध्ये अगदी तज्ञ मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. ते आपल्याला घेऊन येत आहेत वेगवेगळे कोर्सेस. त्यांच्याच चॅनलवरती मी लवकरात लवकर घेऊन येत आहे इंग्रजी व्याकरण आणि संपत्ती. म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये एका मराठी विद्यार्थ्यांची, त्यातल्या त्यात ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांची जी दांडी उडते, जो कळीचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी. आपण तो सोप्यात सोप्या प्लॅटफॉर्मवरती पवन देशपांडे सर यांच्या चॅनलवरती आपण सुरू करूयात. मित्रांनो, लवकरच आपण पाहतोय की या चॅनलवरती आपल्याला सगळे कोर्सेस मिळत आहेत. तसेच पवन देशपांडे सर यांनी इतर पण कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जिल्हा परिषद भरती असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, संपूर्ण तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी तथा तर्क क्षमता परीक्षण हे जे आहे, हा पूर्ण सिलेबस बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत हा सिलेबस पवन सर तुम्हाला घेणार आहेत. त्यानंतर तुम्हाला कॉम्बो पॅक पण मिळणार आहेत. गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी आणि GS हे पण तुम्हाला, मग तलाठी भरतीसाठी असेल, पोलीस भरतीसाठी इंग्रजी नाहीये, तो सोडून इतर आहे. तर तुम्हाला कॉम्बो पॅक पाहिजे असेल तर हा कॉम्बो पॅक पण तुम्हाला मिळणार आहे. किंवा तुम्हाला सेपरेट जर पाहिजे असेल तर तुम्हाला सेपरेट इंग्रजी विषय, गणित बुद्धिमत्ता विषय, मराठी व्याकरण विषय किंवा तुम्हाला GS विषय पण तुम्हाला वेगवेगळे या एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळणार आहेत. आणि फक्त कोर्सेसच मिळणार नाही तर मी म्हणेन की यश देखील मिळणार आहे. कारण आपले रोल मॉडेल कोण आहे? पवन देशपांडे सर. म्हणजेच ते ज्या प्रकारे तलाठी बनलेत, ठीक आहे, त्या प्रकारे तुम्हाला बनायचंय. यावर्षी एक पोस्ट तरी मिळवायची, म्हणजे आपलं माइंड फ्री होतं. आणि पुढची जी ड्रीम पोस्ट आहे, तुमचं स्वप्न, मला माहिती आहे तलाठी एक पहिली पायरी आहे तुमच्या जीवनातली. तुम्हाला आणखी मोठ्या पायऱ्या चढायच्या आहेत. मग अगदी तुम्ही राज्यसेवेपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. कारण तुमची इकॉनॉमिकल सिच्युएशन चांगली असणार आहे, घरून प्रेशर कमी असणार आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि माइंड फ्री झाल्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. मग अगदी तलाट्यापासून ते खूप सारे अशा माझे विद्यार्थी आहेत की जे ASO झाले, PSI झाले, STI झाले, काही पुण्यातच कार्यरत आहेत, तिथे काही मुंबईला आहेत, काही अमरावतीला आहेत, काही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर त्याप्रमाणे पण तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे. रेडी? आपण जाऊया आता इंग्लिशच्या बाबतीत. मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो, पुन्हा आपण डिटेलमध्ये घेणारच आहे. इंग्लिशमध्ये जो काही आपला सरळ सेवा असेल किंवा गट ब, गट क, जी कुठली MPSC आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3च गोष्टीवरती आपला अवलंबून असतो. एक पहिली गोष्ट जी आहे ती आहे तुम्हाला ओकॅब. तुम्ही जर याच्या माध्यमातून पाहिलं, आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहिलं मित्रांनो, तर सगळ्यात आधी तुम्हाला दिसतंय की ओकॅब. काय महत्वाचं आहे? ओकॅब, ओकॅबलरी म्हणजे शब्दसाठा. तुमचा शब्दसाठा जेवढा चांगला असेल तेवढं तुमची ओकॅबलरी जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्हाला सोपं जातं परीक्षेमध्ये. सगळ्यात आधी ओकॅब डेव्हलप करा. त्यानंतर आहे ग्रामर आणि एक पॅसेज दिलेला असतो. तलाठी भरतीला रेअर विचारलेले पॅसेज, पण ग्रुप C परीक्षेमध्ये पॅसेज तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो. आता बघूया की नेमकं या तिन्ही याच्यामध्ये कशी कशी तयारी तुम्ही करायची आहे. सगळ्यात आधी ओकॅब. ओकॅब म्हणलं की आपल्या अंगाचा थरकाप उडतो. सो मेनी क्वेश्चन मार्क कम टू युअर माइंड. सर, नेमकं ओकॅब कुठून करू, कशी करू आणि काय करू, हे क्वेश्चन मार्क सोडूयात आपण.
ओकॅबलरीला काय काय करायचंय, सगळ्यात आधी सुरुवात करा सिनोनिम, अँटोनिम, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर आहे काही विशिष्ट स्पेलिंग्स, त्यानंतर आहे वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द बनवायचे आहेत, त्यानंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, एक सामायिक शब्द, इडियम आणि फ्रेजेस, वाक्प्रचार आणि म्हणी, आणि वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. एवढे घटक तुम्हाला मेजर असतात. आणि जवळपास जर आपण ओकॅबचं पाहिलं तर ओकॅबमध्ये तुम्हाला जनरली या घटकांवरती अभ्यास करायचा आहे. आणि या घटकाचे किती शब्द तुम्हाला गोळा करायचे आहेत, तर या प्रत्येकी घटकाचे तुम्हाला शब्द गोळा करत असताना कमीत कमी तुम्हाला प्रति 500 शब्द गोळा करायचे. किती शब्द गोळा करायचे? 500. तुम्हाला कमीत कमी 500 सिनोनिम, 500 अँटोनिम, 500 स्पेलिंग्स, 500 वन वर्ड फॉर्मेशन, 500 वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम अँड फ्रेजेस 500 ते 700 आणि वर्ड्स कन्फ्युज्ड 500 ते 700. म्हणजे जवळपास 500 ते 700 पर युनिट जर केलं आपण, 7 7 49 म्हणजे जवळपास तुमच्याकडे 5000 शब्दसंख्या तुम्हाला गोळा करायची. बरं, ह्याची नीती काय करायची? गट ब, गट क आणि राज्यसेवेमध्ये आलेले मागील 10 वर्षाचे सगळे PYQ सोडवायचे आहेत. ह्याचे 40% ते 50% प्रश्न 100% सरळ सेवेमध्ये रिपीट आलेले आढळतात. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो कशा प्रकारे प्रश्न आलेले असतात. हे झालं ओकॅबचं. जवळपास जे कुठलं पुस्तक असेल ते फॉलो करा, त्या पुस्तकातली सगळी ओकॅबलरी गोळा करा आणि दररोज कमीत कमी 50 ते 100 प्रश्न तुम्हाला 50 दिवसामध्ये वाचायचे आहेत किंवा 60 दिवसामध्ये वाचायचे आहेत. पुढे जाऊया आता ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय काय येतं. ग्रामरचे काही टिपिकल घटक आहेत आणि ते घटक आहेत तुम्हाला पदवीपर्यंतचे, म्हणजे 8वी 9वी 10वी आहे, 11वी 12वी पदवीपर्यंत. पहिलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच, त्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. त्यानंतर आहे टेन्सेस. पण फक्त टेन्स येऊन उपयोग नाहीये, टेन्स तर सर्वांनाच येतात, पण टेन्सेसचे ॲप्लिकेशन म्हणजे काळांचे उपयोग याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर आहे मूड्स, त्यानंतर आहे तुम्हाला व्हॉइस, ॲक्टिव्हाइज, पॅसिव्हाइज, डिग्री आहे, ॲड क्वेश्चन टॅग आहे, मोडल ॲक्झिलरीज, कॅन, कुड, मे, माईट आहे, आर्टिकल्स आहेत, डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, डुएज डिरेक्टेड आहे आणि क्लॉजेस आणि सेंटेन्सेस आहे. हे प्रमुख 11 घटक आहेत. याच्यावरती तुम्हाला एक किंवा 2 प्रश्न आलेला आढळतो. एक प्रश्न तुम्हाला 2 मार्काला असतो, काही परीक्षेमध्ये एक प्रश्न हा तुम्हाला 1 गुणाला असतो. तर एवढे सगळे टॉपिक तुम्हाला व्याकरणाचे व्यवस्थितपणे तयार करायचे आहेत. नेमकं इंग्लिशची ब्ल्यू प्रिंट काय आहे मित्रांनो? इंग्लिशची ब्ल्यू प्रिंट आहे तुमच्या समोर. प्रत्येक ग्रामरचे घटक, ओकॅबलरीचे घटक किती गुण आहेत किंवा किती त्याला मार्क आहेत किंवा किती प्रश्न आहेत ते बघूयात. पहिला आहे पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. या शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच वरती काही परीक्षेमध्ये 1 गुणाला प्रश्न असतो, काही परीक्षेमध्ये 2 गुणाला असतो. इथे आपण फक्त प्रश्नाचा विचार करूयात. काही सरळ सेवेमध्ये तुम्हाला 1 प्रश्न 1 गुणाला असतो, काही याच्यामध्ये 1 प्रश्न 2 गुणाला असतो. जसं एमपीएससीत पण गट ब ला 1 प्रश्न जो आहे तो 2 गुणाला असतो, याला गुणिले 2 मार्क काही याच्यामध्ये. तलाठीला पण 1 प्रश्न 2 गुणाला असतो, पण बाकी इतर परीक्षेमध्ये 1 प्रश्न 1 गुणाला असतो. पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जातीवरती 1 गुणाला आहे. नाम, नामांचे उपप्रकार याच्यावरती 1 प्रश्न असतो. त्यानंतर नंबर आणि जेंडर, वचन आणि लिंग याच्यावरती 1 ते 2 मार्काला, म्हणजे कधी कधी नाम हा 1 ते 3 गुणाला याच्यावरती प्रश्न विचारलेले आढळतात. त्यानंतर आहे प्रोनाउन, प्रोनाउन 3 ते 5 प्रश्न कधी कधी आढळतात. ॲडजेक्टिव्ह आणि काइंड्स आहे तुम्हाला जवळपास कधी प्रश्न असतो, कधी नसतो, कधी 1 गुणाला प्रश्न असतो. व्हर्ब आणि काइंड्स तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला प्रश्न असतात. टेन्सेस आणि काइंड्स आणि त्याचे ॲप्लिकेशन 1 ते 2 गुणाला असतो. मूड कधी असतो, कधी विचारलेला नसतो. तलाठी भरतीला मूड रेअरली विचारलेला आहे, त्यामुळे तो स्किप केला तरी चालेल. ॲक्टिव्हाइज, पॅसिव्हाइज हमखास विचारला जाणार आहे, याला आपण 3 स्टार टॉपिक करूयात. हा 100% विचारला गेलेला असतो. डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्याचाच सक्का भाऊ आहे, याला पण आपण 3 स्टार टॉपिक करूयात. याच्यावरती पण नेहमी प्रश्न विचारलेले तुम्हाला आढळतात. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, इनडायरेक्ट स्पीच. याला 3 स्टार टॉपिक करूयात आपण, 3 स्टार टॉपिक. ठीक आहे. ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, 0 ते 1. कंजंक्शन 0 ते 1. त्यानंतर आहे रिमूव्ह टू सो दॅट, कधी प्रश्न असतो कधी नसतो. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स असतो. होकारार्थीचं आज्ञार्थी उद्गारार्थी करा, उद्गारार्थीचं होकारार्थी करा, या टाईपचे क्वेश्चन. ॲड क्वेश्चन टॅग 2 स्टार 3 स्टार टॉपिक, ह्याच्यावर हमखास प्रश्न असतोच असतो. त्यानंतर मोडल ॲक्झिलरीज, कॅन, कुड, मे, माईट. त्यानंतर यूज, एबल टू, गोइंग टू ची रचना. पंक्च्युएशन, विरामचिन्हे वापरा. प्रेपोजिशन खूप टफ पार्ट असतो, आपण सोप्यात सोप्या भाषेमध्ये शिकणार आहेत हा. त्यानंतर आहे क्लॉजेस आणि सेंटेन्सेस.
क्लॉज व्यवस्थित वापरा. क्लॉजेस आणि सेंटेन्सेस 1 ते 3 प्रश्न असतात. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस सिंपल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड या प्रकारचे वाक्याचे क्लॉजेस नुसार पडणारे प्रकार. त्यानंतर इफ कंडिशनल तुम्हाला जे वाक्य आहेत ते तुम्हाला 1 ते 3 प्रश्न असतात. इफ अनलेस तुम्हाला कधी प्रश्न असतो कधी नसतो. आणि ओकॅब मध्ये बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर आहे सिनोनिम अँटोनिम, 2 स्टार टॉपिक 3 स्टार टॉपिक आहेत. हे सगळे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत हे. त्यानंतर आहे तुम्हाला इडियम आणि फ्रेजेस 3 स्टार टॉपिक. आता सांगितलं 500 500 700 700 शब्द तयार पाहिजे तुम्हाला. वर्ड फॉर्मेशन, स्पेलिंग्ज आहे तुम्हाला. सफिक्स प्रिफिक्स कधी विचारतात कधी विचारत नाही. आणि सगळ्यात शेवटी असतो तो आहे पॅसेज. कधी तर तुम्हाला एक पॅसेज दिलेलं असतं 5 प्रश्नांवरती. आणि हे सगळं तुमचं इंग्रजी भाषेची ब्ल्यू प्रिंट आहे. सर्व सरळ सेवा परीक्षा असतील किंवा डिपार्टमेंटल असतील, अन्यथा ग्रुप बी, ग्रुप सी किंवा अगदी राज्यसेवा परीक्षा असेल तर इंग्रजीमध्ये सगळ्यांची दांडी उडते. जिथे सगळ्यांना कमी मार्क येतात त्या विषयामध्ये आपले मार्क वाढवायचे आहेत. तो कळीचा विषय म्हणजे इंग्रजी आपण सोप्यात सोप्या पद्धतीने या ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती शिकूयात. चला बघूयात प्रश्न कसे असतात ते. बघा बरं, पहिला प्रश्न, चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द वर्ड फास्ट कॅन बी युज्ड ॲज. ASO 2014 चा प्रश्न आहे हा. फास्ट हा शब्द काय काय वापरला जातो? फास्ट हा ऍडजेक्टिव्ह आणि नाउन आहे का? हो आहे. दुसरा आहे ऑप्शन ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब आहे का? हो आहे ऑप्शन. तिसरा आहे नाउन ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब आहे का? आहे. चौथा ऑप्शन आहे नाउन ऍडजेक्टिव्ह व्हर्ब आणि ऍडव्हर्ब. उत्तर पर्याय क्रमांक याचं बरोबर आहे 4. आन्सर ऑप्शन नंबर करेक्ट आहे 4. चौथ्या ऑप्शन याचं बरोबर आहे. आणि या याच्यामध्ये तुम्हाला बरोबर उत्तर आलेलं आहे 4. हे नाउन पण आहे, ऍडजेक्टिव्ह पण आहे, व्हर्ब पण आहे, ऍडव्हर्ब पण आहे. जेव्हा आपण पहिला पार्ट्स ऑफ स्पीच टॉपिक शिकूया त्यामध्ये तुमच्या या सगळ्या संकल्पना डिटेलमध्ये क्लिअर होतील. आपण फक्त आत्ता की आपल्याला ग्रुप बी चे प्रश्न जर आपण चांगले केले, PYQ चांगलं केलं, सखोल अभ्यास केला इंग्रजीचा, तर जो अवघड वाटणारा आणि टाळलेला विषय आहे त्या विषयातच आपल्याला मार्क मिळणार आहेत. आणि जिथे सगळ्यांचे मार्क कमी होणार आहेत तिथं आपण मार्क वाढवायचे आणि आपण पोस्ट घ्यायचे. सिंपल स्ट्रॅटेजी आहे. बघा आता मी सांगितलं होतं ना आत्ताच तुम्हाला, 10 वर्षाच्या PYQ करा तुम्ही. बघा 2014 असिस्टंटचा प्रश्न चंद्रपूर तलाठी 2016 कसा विचारलाय. कॉपी पेस्ट आहे विचारलेला प्रश्न, फक्त पर्याय थोडेफार बदलले. द वर्ड फास्ट मे बी युज्ड ॲज ओनली व्हर्ब, 2 नाउन अँड व्हर्ब, 3 नाउन व्हर्ब अँड ॲडव्हर्ब आणि परत चौथा पर्याय तोच दिलेला आहे. आन्सर ऑप्शन नंबर वरच्या सारखंच आहे 4. नाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आता बघा कंबाईन 2091 किती जुना प्रश्न आहे बघा बरं. हा प्रश्न तुम्हाला 2091 विचारला गेलेला आहे. आणि हाच प्रश्न तुम्हाला फॉक्स, फेमिनिन जेंडर, चूज द करेक्ट फेमिनिन जेंडर ऑफ द फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. कोल्हा याचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? व्हिक्सन. फॉक्सन मुद्दाम फसवायला दिलंय तुम्हाला, पण फॉक्सन येत नाही. याचं उत्तर आहे क्रमांक 1 व्हिक्सन. बघा बरं प्रश्न 21. कुठं? अरे बापरे किती वेळेस विचारलेलं आहे बघा बरं, तुम्हाला दिसतोय का आता? जळगाव 2016, ठाणे 2016, यवतमाळ 2015, रत्नागिरी 2014, वाशिम 2015. काय आहे? फॉक्स. बघा बरं तेच वरचेच पर्याय आहेत. कॉपी पेस्ट प्रश्न विचारलेला आहे. म्हणून मी सांगतोय, इतर शिक्षकी तुम्हाला तज्ज्ञ मंडळी सांगतात की तुम्ही नेहमी काय करा, ग्रुप बी लेवलचा अभ्यास करा, म्हणजे तुम्ही सहजतेने सरळ सेवेच्या सर्व परीक्षा पास होतात. आन्सर ऑप्शन 1 आहे. कॉपी पेस्ट असे प्रश्न तुम्हाला 40 ते 50% प्रश्न आढळतात. कुठले? ग्रुप बी चे प्रश्न, ग्रुप सी चे प्रश्न इकडे आलेले आढळतात. बघा आता हा आपल्या वर्कबुक मधला आहे. STI चा प्रश्न आहे 2012 पूर्वीचा. आय टेल माय वाईफ ऑल डॅश डॅश हॅपन्स इन माय कॉलेज. मी माझ्या पत्नीला सांगतो जे जे काही झालेलं आहे कॉलेजमध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगतो. चूज द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन. याच्यामध्ये योग्य ते रिलेटिव्ह प्रोनाउन शोधायचा आहे. मग आपल्याला वाटतं की व्हॉट येत असेल, पण नाहीये. जेव्हा केव्हा ऑल असतं ना त्यावेळेस तुम्हाला वापरायचं असतं ऑल दॅट हा शब्द वापरायचा असतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड अशी एक म्हण आहे. म्हणून इथे जो योग्य पर्याय आलेला आहे तो योग्य पर्याय आहे. आन्सर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. ही एक म्हण आहे बघा, ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे काही चकाकतं ते सोनच असतं असं नाहीये. तर हे परत रिपीट कुठं आली बघा, चंद्रपूर 2015. पिक आउट द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. चंद्रपूर 2015. आय टेल माय वाईफ ऑल डॅश 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 हॅपन्स इन माय कॉलेज. ऑल दॅट हॅपन्स इन माय कॉलेज. इथं तुम्हाला
दॅट वरच्या प्रमाणेच येणार आहे आणि पर्याय पण त्यांनी तोच दिलेला आहे, ऑल दॅटचा. ऑप्शन नंबर पण आपल्याला तेच दिलेला आहे, ऑप्शन नंबर 3 ऑल दॅट. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघूया आपण. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ सेल्फ. PSI 2014. दे फाउंड डॅश इन अ टाईट कॉर्नर. त्यांना स्वतःला शोधलं एका टाईट कॉर्नर मध्ये. मग देच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय होणार आहे? देच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन होणार आहे देम. देमसेल्स. देम पासून देमसेल्स केलं त्यांनी स्वतः, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे 2. कधी विचारलाय? PSI 2014. 2016, 2च वर्षात, चंद्रपूर 2016 ला प्रश्न आलेला आहे. कॉपी पेस्ट. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द सेल्फ. दे फाउंड डॅश डॅश इन द टाईट कॉर्नर. सेम कॉपी पेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे, पर्याय सुद्धा बदललेला नाही. आन्सर ऑप्शन नंबर आहे करेक्ट 2. आन्सर ऑप्शन कुठलं बरोबर आहे? 2. सेकंड इज द करेक्ट वन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. समन द फायर ब्रिगेड. पॅसिवाईजचा प्रश्न आहे. चेंज इन टू पॅसिवाईज कंबाईन 2010चा प्रश्न आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती. आणि हा प्रश्न परत रिपीट कधी आलाय ते बघूया. लेटची वाक्यरचना बनवायची असते. याचं योग्य उत्तर आहे लेट द फायर ब्रिगेड बी समन्ड. आन्सर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. चला बघा. समन द फायर ब्रिगेड वाशिम 2016. 6 वर्षामध्ये तुम्हाला रिपीट हा वाशिमला प्रश्न टाकलेला आहे. म्हणून मी मगाशीच काय सांगितलं तुम्हाला, जर तुम्हाला सरळ सेवेमध्ये यश प्राप्त करायचं असेल ना, एकतर कमी सब्जेक्ट आहेत, 4च सब्जेक्ट आहेत, 1 लाइनर क्वेश्चन असतात. इकडे ग्रुप बी ला तुम्हाला, ग्रुप सी ला MPSC मार्फतच्या याला 2 लाइनर, 3 लाइनर, 4 लाइनर क्वेश्चन असतात. त्यातलेच क्वेश्चन 50 ते 60% क्वेश्चन इकडे कॉपी पेस्ट असतात. मग ते व्होकॅब्युलरी असू द्या नाहीतर ग्रामर असू द्या. म्हणून सांगतो मित्रांनो, सिस्टमॅटिकपणे अभ्यास करायचा. टॉपिक मोजकेच आहेत, त्या टॉपिकवरती कमांड मिळवायची आणि चांगल्यात चांगले मार्क घेऊन तुम्ही तलाठी यावर्षी व्हायचं आहे किंवा जिल्हा परिषद मधल्या एकतरी पोस्ट मिळवायची आहे. बघा. लेट द फायर ब्रिगेड बी समन्ड. लेट द फायर. इथे फक्त काय केलंय, वरच्या ह्याच्यामध्ये तिसरा ऑप्शन दिला होता. बरं, वरच्या ह्याच्यामध्ये काय दिलंय? तिसरा ऑप्शन दिला होता. आता इथे काय केलं, इथे यांनी ऑप्शन देताना काय केलेलं आहे, थोडं ऑप्शन बदललेलं आहे खाली आणि तो ऑप्शन दिलेला आहे लेट द फायर ब्रिगेड बी समन्ड. आन्सर ऑप्शन कुठलं दिलेलं आहे? दुसरा पर्याय इथं दिलेला आहे बरोबर. आन्सर ऑप्शन नंबर, फक्त इथं पर्याय बदललेला आहे, बाकी सगळं सेम आहे. तर या प्रकारे सगळे क्वेश्चन रिपीट होत असतात मित्रांनो. आणखीन एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. संपूर्ण मराठी व्याकरण स्पेशल बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला संपूर्ण मार्क मिळवायचे, आउट ऑफ मार्क मिळवायचे. 25 प्रश्नांचे 50 गुण. त्यापैकी तुम्हाला कमीत कमी 45 ते 48 मार्क जर मराठीत मिळवायचे असतील तर देशपांडे सर स्वतः संपूर्ण मराठी व्याकरण स्पेशल बॅच त्यांच्या ऑनलाईन चॅनलवरती सुरू करतात, ॲपमध्ये सुरू करतात. आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे इंग्रजी विषय. ॲक्च्युली बेसिकली आय एम अ स्टेनो, पण मी स्वतः म्हणजे मला डिक्टेशन घ्यायला नाही आवडत, मला डिक्टेशन द्यायला आवडतं. आणि योगायोगाने नशिबाने साथ दिली. मी कधी कुठल्या कोर्टामध्ये एखाद्या जजचा PA असलो असतो किंवा स्टेनोग्राफर असलो असतो, एखाद्या कलेक्टरांचा स्टेनोग्राफर असलो असतो, SP चा किंवा कुठल्याही सुपर क्लास 1 ऑफिसरचा अधिकाऱ्याचा स्टेनो असलो असतो. ती माझी B स्किल झाली. पण माझी A स्किल काय? आय एम अ गुड ट्युटर. मला शिकवणं खूप आवडतं. मग स्टेनोग्राफर असेल, आत्तापर्यंत कमीत कमी 250 स्टेनो मी तयार केलेले आहेत. PSI STI चे तर अनगिनत आहेत. गेल्या 21 वर्षापासून मी इंग्रजी शिकवत आहे. मोठमोठे अधिकारी आपले झालेले आहेत. त्यातले काही अधिकारी माझे जजेस आहेत, काही अधिकारी हायकोर्ट जजेस आहेत. बघा, इथेच आपल्याला मिळालं. आपल्या स्किलला आपण प्रोफेशन बनवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्यासाठी घेऊन येत आहे लवकरच इंग्लिशची सोप्यात सोप्या पद्धतीत बॅच घेऊन येतोय देशपांडे सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, जास्तीत जास्त जणांपर्यंत हा मेसेज पोचवा आणि जास्तीत जास्त जणांनी घर बसल्या ही बॅच करा आणि तुम्हाला विथ डिस्काउंट ही बॅच मिळते. तुम्ही जर पुण्यामध्ये आला तिथे, तर पुण्यामध्ये माझ्याच बॅचची फीस ऑफलाईनला 5000 रुपये आहे. ती तुम्हाला पवन सरच्या रेकॉर्डेड आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला अगदी नो प्रॉफिट नो लॉस, अगदी माफक दरामध्ये तुम्हाला फीस मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, ऑनलाईनचे प्लॅटफॉर्मवरचे किंवा ऑनलाईन कोर्सेसचे फायदे काय? एक तर तुम्हाला घर सोडायची गरज नाही, मेसचा खर्च नाही आहे, त्यानंतर तुम्हाला रूमचा खर्च नाही, हॉस्टेलचा नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला. घर बसल्या तुम्हाला एनी टाईम मिळते. बरं, ऑफलाईन आम्ही एकदा शिकवतो,
ऑफलाईन मी एकदा शिकवतो, परत रिपीट नाहीये, परत रिपीट 5,000 भरा यायचं असेल तर. पण ऑनलाईनला फायदा बघा तुमचा, एक लेक्चर तुम्ही 4-5 वेळेस बघू शकता किंवा अनलिमिटेड बघू शकता. 2 महिन्यात आम्ही इकडे बॅच संपवतो, इकडे तुम्हाला 4 महिने त्या बॅचचा ऍक्सेस दिलेला आहे. तुम्हाला व्हॅलिडिटी 4 महिने ते 6 महिने देशपांडे सरांनी काही काही बॅचेस दिलेले आहेत. तर मित्रांनो, या गोष्टीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. फायदा नाहीये तर आलेली संधी जी आहे त्या संधीचं तुम्हाला सुवर्ण संधीत रूपांतर करायचं असेल तर योग्य मार्गदर्शकाचीच नेमणूक, योग्य मेहनत आणि अभ्यासाची योग्य दिशा ही त्रिसूत्री जर अवलंबली तर नक्कीच या वर्षी तुम्ही नक्कीच पोस्ट होल्डर असणार आहेत आणि पुढच्या वर्षी नक्कीच मोठे अधिकारी असणार आहेत. ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो, अपेक्षा करतो. पुढील लेक्चरमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.